बघा 3 जुलैला अंबरनाथ नगरपालिकेच्या सभागृहात महासभा होती आणि सर्व नगरसेवक उपस्थित होते. या ठिकाणी नगराध्यक्ष होत्या, मी स्वतः उपनगराध्यक्ष होतो, चीफ ऑफिसर होते आणि इतर अधिकारी वर्ग सुद्धा होता. ती सभा सकाळी जी 11 वाजता चालू झाली ती रात्री जवळपास 10-11च्या दरम्यान बंद झाली. पण मधल्या कालामध्ये एक चर्चा चालू होती एका इंजिनियरच्या नावाने, मी त्याचं नाव घेत नाही, म्हणजे बिलं काढणं, भ्रष्टाचार करणं, वार्षिकमध्ये बिलं काढणं आणि त्याला वर्कआउट करून दिले, या विषयावर सभागृहामध्ये काही नगरसेवक त्यांना प्रश्न विचारत होते. त्यावेळेला मी हे शब्द वापरले की बाबा 10 वर्षानंतर इलेक्शन झालेले, 2015 नंतर इलेक्शन 2025 डिसेंबरला झालं. आता प्रत्येक वार्डामध्ये लोकप्रतिनिधी आहेत, तर आता हे आपण इंजिनियरला जे आरोप प्रत्यारोप करतो हा भ्रष्टाचार आता कमी व्हायला पाहिजे. हा फक्त माझ्याकडनं अनावधानाने शब्द निघून गेलेला आहे आणि त्या शब्दांचा काटकसर करून त्याचा विपर्यास करण्यात दाखवण्यात आला, हे चुकीचं आहे. मग तुम्ही जर बातमी दाखवता ती पूर्ण दाखवायला पाहिजे होती. माझं नाही बातमी दाखवायला, समजलं का? आणि ज्यांनी पण बातमी दाखवली ते असे का त्यांच्यावर 2022 का या कालामध्ये TV9नी त्यांना बडतर्फ करण्यात आलेले. एक वाढदिवसाचे औचित्य साधून आम्ही त्या ठिकाणी एक चेक दिला RTGSचा 55,000 रुपयाचा आणि 22 का 25 लॉटचे ते पैसे होते, पण ते दाखवण्यात आले 7 स्लॉटचा. आम्ही चौकशी ठेवून आणले गेली तिकडं. बाबा ही भानगड काय, आम्ही जेव्हा एवढे 22-25 स्लॉटचे पैसे दिले आणि तुम्ही सांगता 7च पैसे आले स्लॉटचे. मग त्यांनी सांगितलं TV9वाल्याने की बाबा तुम्ही कोणाला पैसे दिल्यात त्याचा आम्हाला काहीतरी पुरावा पाठवा. तर माझ्याकडं तो एक चेक होता RTGSचा, तो पुरावा मी तिकडे पाठवला. तोपर्यंत ज्यांनी हे केलं होतं त्यांनी मला बाकीची रक्कमसुद्धा ना, त्याला समजलं कारवाई होतं म्हणून लगेच त्यांनी बाकीची रक्कम मला 27,500 रुपये परत पाठवली, पण वेळ निघून गेली होती. तोपर्यंत त्याला तिकडनं TV9वाल्याने कारवाई करून त्याला काढण्यात आलं. तो एक राग ठेवलेला माझ्यावर. आणि दुसरा एक पत्रकार मित्र आपला, तो या 2025ला माझ्यासमोर प्रतिस्पर्धी म्हणून उभा होता इलेक्शनला, आपला पत्रकार. त्याचा प्रभाव झालेला 3ऱ्या क्रमांकामध्ये तो फेकला गेला. तो एक त्यांच्या मनामध्ये दुःख असेल कदाचित, पण असं माझ्या मते नको करायला पाहिजे. मग आपण पत्रकारात तो सर्वांना न्याय सारखा दिला पाहिजे, मी मानतो. मग दिवसभर त्या ठिकाणी काही नगरसेवकांच्या ग्रुपने दुसऱ्या नगरसेवकावर शिवीगाळ, घाणघाण वापरले शब्द गेले. तो 10 मिनटं हसता चालू होता. मग ते पण ऑफ द रेकॉर्ड होतं, माझं पण ऑफ द रेकॉर्ड होतं ना. मग बातमी तोडून का दाखवता तुम्ही? मग ते ज्यांनी शिव्या दिले, मारायला धावलं, मग ते का नाही दाखवलं? माझं दुःख एवढंच आहे, बाकी काय नाही. माझ्या शब्दाचा परत सांगतो, विपर्यास केली आहे त्यांनी. अनावधानाने माझ्याकडे शब्द निघाले असतील, पण हे असं तोडून बातमी नको बनवायला पाहिजे. एवढीच माझी पत्रकारांना, मीडियाला नम्र विनंती आहे.